उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहर भाजपला मोठा धक्का दिलाय। स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि आक्रमक नगरसेविका अशी ओळख असलेल्या सीमा सावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। याबरोबरच शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे विश्वासू असलेले आकुर्डीचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। जाधववाडीमधील भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव, शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला संघटिका रुपाली अल्लाट, शिवसेनेचे उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केलाय। प्रभागात काम करीत असताना अनेक अडचणी आल्या, दबाव टाकून कामे थांबवण्याचा प्रयत्न केला। अजित पवार यांचं काम आवडतं, जागेवर कामे मार्गी लावतात, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचं सर्वांनी सांगितलंय। महापालिका निवडणुकीतील आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांनी दुसऱ्याच दिवशी पुण्यात पिंपरीतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली। महानगरपालिकेत सत्ता आणण्यासाठी सर्वोच्च पणाला लावणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलंय। त्यांनी भाजप दोन्ही शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।